महाराजांच्या घरात आहे। तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण। त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे। मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या। तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासकात। तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये। तुकाराम महाराज सदैव ध्यासकात वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे। आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात, समोर ते कमान दाखवले, ते भांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं। तुकोबाराय त्या पक्षावर बसून ते घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय। हे जे झाड आहे ते तुकाराम विजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते। ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती। 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्लात दिवसा। आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे। पण तिथली शिळा, तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून। 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले। तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील, तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे। पंढरपुराहून जे या ठिकाणी आलेत, तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची। त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला, विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली। आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात। तिथं त्यांचं राहतं घर पण आहे। ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे। हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले। एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता। संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता। त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या, तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील। तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वारले गेले। इथनं सुदुंब्र गाव आहे, 5 ते 6 मैल। तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला, देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वर येऊ लागला। ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळेस ते देह काढला गेला। तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सात्री होती, नांदायला गेलती। भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेला वडिलांचा धावा केला। बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, उडी डोळ्यात टाकली, मच्छन मच्छवर झल्ली। पांडुरंगाने मच्छ अवतार धारण धरला, तिला ते तारलं गेलं। आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा, पिंपळनेर त्यांचं गाव आहे। निळोबाराया इथं आले, तुकाराम महाराज इथं नव्हते, तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते। निळोबाराया या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता। स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्या करता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो। निळोबारायांनी अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे तुझ्या लागी बोलविले कोणी, प्रार्थले वाचून आला सिका, प्रल्हाद कैवरी दैत्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकयाच्या धावाकडे देत नाही, असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला। देवाला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठावरून परत आणलं। निळोबारायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले। मी महाराजांच्या घरातला इथला पुजारी आहे। इथं पांडुरंग तुकोबाराय रोज सकाळी महापूजा असते, महापूजा करून नैवेद्य असतो। जर कोणाची काही इच्छा असेल, आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काही जबरदस्ती नाहीये। त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, मी सकाळला सांगा विनंती माझी, वाडेवे गलोभा पांडुरंग वैकुंठ श्रंग बोलावी, तो अंत काही ठेवा आमचे पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका पडक्यात। तुकाराम महाराज की जय। आता गावात दर्शन करा, आता मार्गात